मराठी व्याकरण प्रयोगावर आधारित प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न काय बरं बघा, खालीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण कोणते? आता कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार आहेत, अकर्मक कर्तरी प्रयोग आणि सकर्मक कर्तरी प्रयोग. पैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाची लक्षणं काय आहेत बघा, कर्त्याला प्रत्यय नसून तो प्रथमा विभक्तीमध्ये असतो. दुसरं, वाक्यात कर्म नसते. तिसरं म्हणजे क्रियापद कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते आणि वाक्याचा काळ हा कोणताही वर्तमानकाळ, भूतकाळ, भविष्यकाळ असू शकतो. दिलेले 4 पर्याय काय आहेत बघा, त्याने आंबे खाल्ले, ह्याच्यामध्ये ने हा प्रत्यय लागलाय, आंबे हे कर्म आहे त्यामुळे हा पर्याय नाहीच आहे. दुसरं आहे सारे पोपट उडाले, या वाक्यामध्ये कर्मच नाहीये. सारे पोपट हा कर्ता असून तो प्रथमा विभक्तीत आहे आणि सारे पोपटच्या इथे आपण एक पोपट घेतला तर क्रियापद बदलते, एक पोपट उडाला, त्यामुळे हा पर्याय बरोबर आहे. तिसरा काय, पोलिसांनी चोरास पकडले, इथे नी प्रत्यय लागलाय, इथे पण नी प्रत्यय लागलाय, ह्याच्यामध्ये पण कर्म आहे, ह्याच्यात सुद्धा कर्म आहे, त्यामुळे पर्याय 2 हे अचूक उत्तर आहे.